Dear friends, next chapter is structural organization in animals. ज्याप्रमाणे anatomy of flowering plant या चॅप्टर मध्ये प्लांट मध्ये असणारे वेगवेगळे टिश्यू सिस्टीम्स यांचा स्टडी आपण केला, त्याप्रमाणेच या चॅप्टरचा पहिला पार्ट जो आहे त्यामध्ये ॲनिमल टिश्यूचा आपण स्टडी करणार आहोत. व्हॉट इज टिश्यू? टिश्यू इज ग्रुप ऑफ cells having similar origin, structure and functions. ओरिजिन सेम आहे, स्ट्रक्चर सेम आहे, फंक्शन सुद्धा सारखं असणाऱ्या सेलचा ग्रुप म्हणजे टिश्यू. आणि ज्या बायोलॉजीच्या ब्रँच मध्ये टिश्यूचा स्टडी केला जातो त्या ब्रँचला म्हणायचं हिस्टॉलॉजी. So histology is a branch of biology which deals with study of tissues. आपल्याला या चॅप्टर मध्ये वेगवेगळ्या टाइपचे ॲनिमल टिश्यू स्टडी करायचे आहेत. ॲनिमल टिश्यूज आर ऑफ 4 टाइप्स like epithelial tissue, जो टिश्यू शरीराचं ऑर्गनचं आवरण बनवतो, बाहेरचं असो नाही तर आतला असो. सो टिश्यू which forms external or internal lining of organ or body is called as epithelial tissue. त्यानंतर 2 ऑर्गनच्या मध्ये पॅकिंग करणारा, जोडणारा आहे कनेक्टिव्ह टिश्यू. मोमेंट साठी नेचरनं दिलेला स्पेशल आहे मस्क्युलर टिश्यू. आणि कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन साठी नेचरनं दिला नर्वस टिश्यू. So there are 4 types of tissues in animals like epithelial tissue, connective tissue, muscular tissue and nervous tissue. बघूया आपण 1 by 1 हे सर्व टाइपचे टिश्यूज. Tissue is group of similar cells having specific function and origin. And you know that there are 4 types of tissues in animals like epithelial tissue. जो टिश्यू बॉडीचं ऑर्गनचं आउटर इनर लाइनिंग करतो, कव्हरिंग करतो, आवरण तयार करतो, त्याला म्हणायचं इपिथेलियल टिश्यू. जो टिश्यू 2 ऑर्गनच्या मध्ये पॅकिंगचं काम करतो, 2 ऑर्गनला जोडतो, त्याला म्हणायचं कनेक्टिव्ह टिश्यू. मस्क्युलर टिश्यू मोमेंट साठी स्पेशल डेव्हलप केलेला ॲनिमल मध्ये टिश्यू म्हणजे मस्क्युलर टिश्यू. आणि न्यूरल टिश्यू किंवा नर्वस टिश्यू कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, बॉडीच्या ऍक्टिव्हिटी नियमित करण्यासाठी जो टिश्यू लागतो तो नर्वस टिश्यू आहे. epithelial tissue, the tissue which forms outer or inner lining of body or organs.
It is called as epithelial tissue. जो टिश्यू आपल्या बॉडीचं आउटर इनर लाइनिंग करतो, ऑर्गनचं इनर आउटर लाइनिंग करतो, तो टिश्यू म्हणजे इपिथेलियल टिश्यू. यांच्यामध्ये सेल जे आहेत पहा, असं एक बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि या बेसमेंट मेम्ब्रेन वरती सेल अरेंज केलेल्या असतात. सेल्स आर रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. त्याचा एक सरफेस जो आहे तो फ्री असतो. इट हॅज फ्री सरफेस दॅट फेसेस बॉडी फ्लुइड आउट और आउटसाइड एन्व्हायरमेंट. एक फ्री सरफेस त्याच्याकडे आहे. सेल मध्ये दोन सेलच्या मध्ये गॅप नसतो. सो इंटर सेल्युलर स्पेसेस आर absent in epithelial tissue. दोन सेलच्या मध्ये गॅप नसतो. तुम्हाला MCQ विचारला जाईल, लक्षात असू द्या. नोट डाऊन करून ठेवा, अंडरलाइन करून ठेवा, मार्क करून ठेवा. epithelial tissue is originated ectodermal, mesoderm and endoderm. तिन्ही जर्म लेअर पासून कोणता टिश्यू बनतो MCQ विचारला जाईल, लक्षात असू द्या. epithelial tissue is ectodermal, mesodermal and endodermal in origin. Intercellular spaces are absent. Cell rest on basement membrane. Cells are compactly with little intercellular spaces or without intercellular spaces. यामध्ये नर्वस सिस्टीमचा सप्लाय स्वतंत्रपणे असतो, परंतु ब्लड कॅपिलरी जे आहेत, हे समजा बेसमेंट मेम्ब्रेन आहे, इथपर्यंतच ब्लड कॅपिलरी येणार आहेत. ब्लड कॅपिलरी इथपर्यंत येणार आहेत. ब्लड कॅपिलरी प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवणार नाहीत. मग कसा ट्रान्सपोर्ट होतो? ही सेल डिफ्युजनच्या प्रोसेसनं या सेलला काही देईल, ही सेल या सेलला डिफ्युजनच्या प्रोसेसनं मटेरियल देईल. सो ट्रान्सपोर्ट टेक्स प्लेस बाय सिंपल डिफ्युजन. प्रत्येक सेल पर्यंत ब्लड सप्लाय नसतो. दीज सेल्स अंडरगो रिपेअर, वेअरिंग अँड टिअरिंग. सतत नवीन तयार होतात, जुन्या नष्ट होतात. तयार होणं, नष्ट होणं, तयार होणं, नष्ट होणं. रिपेअरिंगची प्रोसेस या टिश्यू मध्ये सतत सुरू आहे. सतत रिपेअरिंगची प्रोसेस यांच्यामध्ये सुरू आहे. अशा काही जनरल कॅरेक्टर्स या टिश्यू मध्ये आहेत. नाउ टाइप्स ऑफ इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियम मध्ये सिंपल इपिथेलियम आणि कंपाऊंड किंवा स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम असे दोन मेन टाइप येतात. जो इपिथेलियल टिश्यू सिंगल सेलच्या लेअरनं बनला, सिंगल लेअर ऑफ सेल्स यांनी बनलेला असतो, त्याला म्हणायचं सिंपल इपिथेलियम. सो इट कन्सिस्ट ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स. जो इपिथेलियल टिश्यू सिंगल सेलच्या लेअरनी बनलेला आहे, this single layer of cells rest on basement membrane.
एका शीट वरती, पॅवेमेंट शीट वरती या सेल रेस्ट झालेल्या असतात, बेसमेंट मेम्ब्रेन त्याला म्हणतो. आणि जर हा सिंगल लेअरनी इपिथेलियल टिश्यू रेस्ट झाला असेल बेसमेंट मेम्ब्रेन वरती, तर त्याला आपण म्हणतो सिंपल इपिथेलियम. If this epithelium consists of many layers of cell, layer, अनेक लेयर्स असतील. जसं इथं एक ड्रॉइंग करतो मी. समजा हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि याच्यावरती समजा बेसल लेयर फक्त बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट झालेला असतो. हा लेयर रेस्ट झालाय, त्याच्यावर की आणखी थर आहे, स्ट्रॅटा लेयर, आणखी लेयर आहे, आणखी लेयर आहे, आणखी लेयर आहेत. सो इट कन्सिस्ट ऑफ मेनी लेयर्स ऑफ सेल्स. ओनली बेसल लेयर रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. So it consists of many strata, many layers, and only basal layer rests on basement membrane. This type of epithelium is called as compound epithelium or multi-layer or stratified epithelium. आता सुरुवातीला पाहूया वेगवेगळ्या टाईपचे सिंपल इपिथेलियल टिश्यूज. व्हेरियस टाइप्स ऑफ सिंपल इपिथेलियल टिश्यूज. सिंपल इपिथेलियम मध्ये स्क्वॅमस इपिथेलियम आहे, क्युबॉइडल इपिथेलियम आहे, क्वाल्युमनार इपिथेलियम आहे, त्यामध्ये नॉन सिलिएटेड, सिलिएटेड टाइप आहेत, ग्लँडुलार इपिथेलियम आहे, जर्मिनल इपिथेलियम आहे, सेन्सरी इपिथेलियम आहे. असे अनेक टाइपचे इपिथेलियल टिश्यू यामध्ये येतात. Cells are composed or this type of epithelium is composed of single layer of cells rest on basement membrane. हा बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि त्याच्यावरती सिंगल लेयर आहे सेल्सचा. इट लाइन्स द बॉडी कॅव्हिटीज. बॉडीच्या कॅव्हिटीजचं लाइनिंग बनवतो, डक्टचं लाइनिंग बनवतो, ट्यूबचं लाइनिंग बनवतो. बेस्ड ऑन स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन ऑफ सेल्स epithelium is of following types like squamous epithelium, cuboidal epithelium, columnar epithelium, germinal epithelium, sensory epithelium, glandular epithelium, etc. सुरुवातीचा पाहूया आपण स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. हा थीन लेयर आहे फ्लॅट सेल्सनी बनलेला. इथं पाहिलं तर लक्षात येतो आपल्या स्क्वॅमस इपिथेलियम आहे. जे अल्वेओलसचं लाइनिंग आहे, लंग मध्ये जे अल्वेओल आहे त्या अल्वेओलसचं लाइनिंग आहे, ते लाइनिंग कशानं बनलेलं असतं? स्क्वॅमस इपिथेलियम न बनलेलं असतं. It is a thin layer of flattened cells with irregular boundaries. फ्लॅट लेयर आहे, इरेग्युलर बाउंड्रीज असणारा लेयर आहे. इट इज फाउंड इन दी वॉल्स ऑफ ब्लड व्हेसल. ब्लड व्हेसलच्या ज्या वॉल्स आहेत त्याच्यामध्ये स्क्वॅमस इपिथेलियम आहे. लंगच्या अल्वेओलाई मध्ये स्क्वॅमस इपिथेलियम आहे. किडनी मध्ये, नेफ्रॉन मध्ये सुद्धा काही ठिकाणी, बाउमन्स कॅप्सूल मध्ये म्हटलं तर तिथं पण स्क्वॅमस इपिथेलियम आहे. याचं फंक्शन काय? समजा आता इथं म्हटलं तर इकडं पहा, O2 इकडून इकडं डिफ्यूज होणार ब्लड मध्ये,
लंग मधून ब्लड मध्ये ऑक्सिजनचं डिफ्युजन व्हायचं असेल किंवा ब्लड मधून CO2 चं लंग मध्ये डिफ्युजन व्हायचं असेल तर सिंपल डिफ्युजनच्या प्रोसेस मध्ये भाग घेतो हा इपिथेलियल टिश्यू. इट फॉर्म्स डिफ्युजनची प्रोसेस याच्या मार्फत घडून येते. त्याच्यानंतर आता नेफ्रॉनचा पार्ट पाहिला. हा किडनीमध्ये महत्वाचं स्ट्रक्चर आहे, युरिन बनवणारा स्ट्रक्चर आहे नेफ्रॉन, त्याला आपण म्हणतो. त्या नेफ्रॉन मध्ये आपल्याला क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू दिसतो. इट फॉर्म्स क्यूब लाइक, क्यूब एकाला एक जोडून असे क्यूब लाइक स्ट्रक्चर दिसतात. दे रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. अशा प्रकारे हे क्यूब, हा एक क्यूब आहे, त्याला अजून एक क्यूब जोडला, त्याला अजून एक क्यूब जोडला, त्याला अजून एक क्यूब जोडला, असे क्यूब एकमेकाला जोडून काय होतं, बेसमेंट मेम्ब्रेन वरती रेस्ट होतात हे. आणि अशा प्रकारे क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू बनतो. जसं असेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनले असेल, DCT असेल, अशा ठिकाणी या नेफ्रॉन मध्ये क्युबॉइडल इपिथेलियम आहे. इट इज फाउंड इन डक्ट्स ऑफ ग्लँड्स. वेगवेगळ्या ग्लँडच्या ज्या डक्ट आहेत त्या डक्ट मध्ये अशा प्रकारचा इपिथेलियल टिश्यू आहे. आणि त्याचबरोबर किडनीमध्ये नेफ्रॉन हा जो पार्ट आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू आहे. फंक्शन काय, सिक्रीशन. जर ग्लँड्सच्या डक्ट मध्ये असेल तर सिक्रीशन होणार, तिथून जाणार आहे. आणि इथं नेफ्रॉन मध्ये असेल तर ऍब्सॉर्प्शन हे त्याचं फंक्शन असणार आहे. द इपिथेलियम ऑफ प्रॉक्सिमल कॉन्व्होलेटेड ट्यूब्यूल ऑफ नेफ्रॉन. आता याच्यामध्ये हा प्रॉक्सिमल कॉन्व्होलेटेड ट्यूब्यूल आहे, त्याच्यामध्ये जो इपिथेलियल टिश्यू आहे त्याला अशा मायक्रोव्हिलाय आणि ब्रश बॉर्डर सुद्धा असतात. मायक्रोव्हिलाय ब्रश बॉर्डर एरिया वाढवण्यासाठी ऍब्सॉर्प्शनचा अशा प्रकारे मॉडिफिकेशन केलेलं आहे. त्यानंतर जर हा इपिथेलियल टिश्यू असा कॉलम सारखा असेल, it is composed of tall and slender cells. It is called as columnar epithelium. अशा प्रकारे या सेल्स आहेत इपिथेलियमच्या. अशा टॉल सेल्सनी हा इपिथेलियम बनलेला आहे. यांच्यामध्ये न्यूक्लियस बेसल साइडकडे आहे. आता हा वरचा सरफेस जो असतो तो काही ठिकाणी सिलिएटेड आहे, काही ठिकाणी तो नॉन सिलिएटेड आहे. Their nuclei are located at the base. Free surface have many microvilli. अशा microvilli surface of absorption. Increase the surface area of absorption. आपल्या स्टमकचं लाइनिंग असेल, आपल्या इंटेस्टाइनचं लाइनिंग असेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कॉलमनार इपिथेलियल टिश्यू आहे. आणि याचं फंक्शन काय, ऍब्सॉर्प्शन आणि सिक्रीशन. आता जर या इपिथेलियल टिश्यू मध्ये
जर या इपिथेलियल टिश्यू मध्ये अशा सिलिया असतील, अशा सिलिया असतील, तर त्याला आपण म्हणतो सिलिएटेड इपिथेलियम. म्हणजे सिलिएटेड असतील तर त्याचं फंक्शन बदललं. जे काही मटेरियल असेल त्याला पुढं ढकलायचं. इथं नाकात आपल्या काय तयार होतं, म्युकस तयार होतो. तो म्युकस पुढं ढकलला पाहिजे, शेंबूड पुढं ढकलला पाहिजे. त्याच्यासाठी सिलिएटेड इपिथेलियम लागणार. फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर मध्ये, बॉडीमध्ये, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ओहम किंवा अर्ली एम्ब्रियो पुढं ढकलण्यासाठी सिलिएटेड इपिथेलियम आहे. ते जे मटेरियल असेल ते पुढं ढकलण्यासाठी, टू डायरेक्ट दॅट मटेरियल, सिलिएटेड इपिथेलियम इज नेसेसरी. इथं पहा, आपल्याला लक्षात येईल की इथं या ठिकाणी इलॉंगेटेड अशा टॉल सेल्सनी आपल्या इंटेस्टायनल वॉल्स ज्या आहेत त्या कॉलिमनार सेल्सनी बनलेल्या आहेत. इथं पहा, या कॉलिमनार सेल्स ज्या आहेत त्याला सिलिया मिळालेल्या आहेत. कुठे आहेत इपिथेलियल? प्रेझेंट इन इनर सरफेस ऑफ हॉलो ऑर्गन्स लाईक ब्रॉन्किओल्स म्हणा नेझल पार्ट मध्ये, फॅलोपियन ट्यूब फिमेल मध्ये. इथं ओहम पुढं ढकलायचा आहे किंवा एम्ब्रियो अर्ली फेजचा पुढं ढकलायचा आहे. इथं म्युकस ढकलायचा आहे. त्याच्यासाठी अशा प्रकारे कॉल्युमनार किंवा क्युबॉइडल सुद्धा सिलिएटेड होतात. moves the particle or mucus in specific direction over the epithelium. हे यांचं फंक्शन आहे. जे काही असेल ते पुढं ढकलायचं आहे, हे त्यांचं फंक्शन आहे. त्यानंतर मॉडिफिकेशन ऑफ कॉल्युमनार ऑर क्युबॉइडल इपिथेलियम सेल्स. ग्लँडुलार इपिथेलियम. अशा स्पेसिफिक इपिथेलियल टिश्यूच्या सेल्स की ज्या सेल काही ना काही मटेरियल सिक्रेट करतात, अशा सिक्रेटरी इपिथेलियल सेल्सना आपण म्हणतो ग्लँड्स. मग गोबलेट सेल सारखी ग्लँड युनिसेल्युलर ग्लँड असते, काही मध्ये ब्रँचड असते, सॅक्युलर असते, ट्युब्युलर असतात. अनेक प्रकारच्या आकाराच्या ग्लँड्स आपल्याला पाहायला मिळतात. एक्झोक्राइन ग्लँड्स म्हणजे ज्या ग्लँड आपलं सिक्रीशन डक्ट मध्ये सोडतात, जनरली एन्झाईम सिक्रेट करतात. डायजेस्टिव्ह ग्लँड त्याचं एक्झाम्पल आहे एक्झोक्राइन ग्लँड्स. एंडोक्राइन ग्लँड्स ज्यांना डक्ट नसतात, आपलं सिक्रीशन डायरेक्ट ब्लड मध्ये सोडतात आणि हॉर्मोन सिक्रेट करणाऱ्या ग्लँड्स जसे पिट्युटरी, थायरॉइड वगैरे सगळ्या अशा प्रकारच्या. आणि काही ग्लँड दोन्ही प्रकारची, एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन दोन्ही कामं करतात. जसं पॅनक्रिया, पॅनक्रियाटिक ॲसिड आहे, एक्झोक्राइन रोल आहे. आणि आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स त्याचा एंडोक्राइन रोल आहे. हॉर्मोन इन्शुलिन तिथून सिक्रेट होतं, ग्लुकॅगॉन सिक्रेट होतं. एकच ग्लँड एक्झोक्राइन एंडोक्राइन सारखं काम करत असेल तर त्याला हेट्रोक्राइन ग्लँड आपण म्हणतो. युनिसेल्युलर असतील, कन्सिस्ट ऑफ आयसोलेटेड ग्लँडुलर सेल्स, गोबलेट सेल्स ऑफ एलिमेंटरी कॅनॉल. एलिमेंटरी कॅनॉल मध्ये गोबलेट सेल्स या युनिसेल्युलर ग्लँड्स आहेत. आणि मल्टीसेल्युलर ज्या आहेत त्याच्यामध्ये क्लस्टर ऑफ सेल्स आहेत. जसं सलायवरी ग्लँड असेल, पॅनक्रियाज असेल, कितीतरी बाकीच्या ग्लँड आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. ज्या ग्लँड्स
ना डक्ट असतात आणि आपलं सिक्रिशन डक्ट मध्ये सोडतात, त्यांना म्हणायचं एक्झोक्राईन. दे रिलीज अ सिक्रिशन थ्रू द डक्ट. एक्झोक्राईन ग्लँड सिक्रेट म्युकस, सलायवा, वॅक्स, ऑइल, मिल्क, डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. आपल्या नाकामध्ये म्युकस सिक्रेट होतो, तिथं सलायवरी ग्लँड सलायवा सिक्रेट करतात. कानामध्ये वॅक्स सिरुमिनस ग्लँड आहेत, वॅक्स सिक्रेट करतात. मॅमरी ग्लँड मिल्क सिक्रेट करतात. इथं सिबॅसियस ग्लँड आहेत, ऑइल सिक्रेट करतात. आणि डायजेस्टिव्ह ग्लँड वेगवेगळ्या ठिकाणी डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट करतात. त्या सर्व कशा आहेत? एक्झोक्राईन ग्लँड्स इथं दाखवलेले आहेत. एंडोक्राईन जशी पिच्युटरी आहे, थायरॉइड आहे, या ग्लँडना डक्ट नसतात. आपलं सिक्रिशन डायरेक्ट ब्लड मध्ये सोडतात आणि जनरली हार्मोन सिक्रेट करतात. पिच्युटरी, थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस, ॲड्रेनल, कितीतरी आहेत तशा. आणि हेटेरोक्राईन ग्लँड असतील तर पॅनक्रियाज, त्यातला पॅनक्रियाटिक ॲसिनाय ज्या आहेत, पॅनक्रियाटिक ॲसिनाय ज्या आहेत त्या एन्झाईम सिक्रेट करतात, एक्झोक्राईन पार्ट आहे. आणि आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स जे आहे ते एंडोक्राईन आहे. एकच ग्लँड एक्झोक्राईन एंडोक्राईन दोन्ही प्रकारची कामं करते, म्हणून त्या ग्लँडला आपण म्हणतो हेटेरोक्राईन ग्लँड्स. त्याचबरोबर जर्मिनल इपिथेलियम, आपल्या समजा सेक्स ऑर्गन्स आहेत, समजा टेस्टिस, त्यामध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. त्याचं जे लाइनिंग आहे त्या लाइनिंग मध्ये जर्म सेल सारख्या तयार होत असतात आणि त्या ठिकाणी सतत डिव्हिजन होत असते आणि नवीन सेल्स तयार केल्या जातात. त्याला आपण म्हणतो जर्मिनल इपिथेलियम. सतत डिव्हिजन होऊन नवीन सेल तयार करण्याची कॅपॅसिटी त्यांच्याकडे असते. त्याचबरोबर आपले जे सेन्स ऑर्गन्स आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, त्या ज्ञानेंद्रियाच्या रिजन मध्ये सेन्सरी इपिथेलियम आहे. अशा प्रकारच्या सिंपल इपिथेलियल टिश्यूच्या सेल्स वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. सिंपल इपिथेलियम नंतर आपण स्टडी करणार आहोत स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. स्ट्रॅटा म्हणजे काय? लेयर. स्ट्रॅटा म्हणजे लेयर. पहा, स्ट्रॅटा म्हणजे लेयर्स आहेत. जर हा इपिथेलियल टिश्यू अनेक थरावर थर थरावर थर थरावर थर, एखादी भिंत बांधताना विटांचा थर घेतला, त्याच्यावर पुन्हा दुसरा थर, तिसरा थर, चौथा थर, थरावर थर थरावर थर थरावर थर असे बांध असतात. त्याप्रमाणे इफ इपिथेलियल टिश्यू इज मेड अप ऑफ मेनी लेयर्स ऑफ सेल्स, इट इज कॉल्ड एज stratified or compound epithelium. In these cells or in this type of tissue, only basal layer rests on basement membrane. आपल्या स्किनवर इथं मल्टी लेयर्ड आहेत ना, त्यामुळं सतत निघून जातात सेल, निघून जातात, नवीन तयार होतात, निघून जातात, नवीन तयार होतात, निघून जातात, नवीन तयार होतात. या ठिकाणी केरेटिन नावाचं प्रोटीन सुद्धा आहे मोठ्या प्रमाणावर. लिमिटेड रोल इन सिक्रीशन अँड ॲब्सॉर्प्शन. दे कव्हर्स द ड्राय सरफेस ऑफ स्किन. स्किनचा सरफेस जो आहे त्याचं कव्हरिंग.
मॉइस्ट सरफेस ऑफ बिकल कॅव्हिटी, आपली बिकल कॅव्हिटी त्याचा सरफेस कव्हर करते. फॅरिंग्स, इनर लाइनिंग ऑफ डक्ट्स ऑफ सलायव्हरी ग्लँड्स, पॅनक्रियाटिक डक्ट. अशा ठिकाणी इपिथेलियल टिश्यूचे अनेक लेयर असतात, त्याला म्हणायचं स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. आणि फंक्शन काय? प्रोटेक्शन अगेन्स्ट केमिकल अँड मेकॅनिकल स्ट्रेसेस. प्रोटेक्शन अगेन्स्ट केमिकल अँड मेकॅनिकल प्रोसेसेस, हे त्याचं फंक्शन आहे. इथं हे पहा, आपल्या स्किनमध्ये मल्टी लेअर्ड हे स्ट्रक्चर दिसतात. त्याचबरोबर आपल्या एलिमेंटरी कॅनॉलमध्ये पुढं एलिमेंटरी कॅनॉल दिसतोय. इनर इथं लाइनिंग कशाचं आहे? स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे. डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट आर्टिकल इज सेल जंक्शन्स. जंक्शन मध्ये जोडणारे पार्ट, दोन सेलला जोडणारे काही कनेक्शन्स आहेत. प्लांट सेल मध्ये प्लाझ्मोडेस्माटा हे कनेक्शन आपल्याला माहित आहेत. ॲनिमल सेल मध्ये सुद्धा अनेक प्रकारचे कनेक्शन्स आहेत, जंक्शन्स आहेत. These junctions provide structural and functional links between adjacent cells. दोन सेलला लिंक करण्याचं काम हे जंक्शन करत असतात. दोन सेलमध्ये सिमेंटिंग मटेरियल, सिमेंट भरण्याचं काम हे जंक्शन करत असतात. वॉटरप्रूफ बनवण्याचं काम हे जंक्शन करत असतात. आणि असे जंक्शन नसते तर आपण पाण्यात उडी मारली की सगळं पाणी आपल्या शरीरात आत गेलं असतं ना. जातंय का तसं पोहताना? नाही. टाईट काही तसे जंक्शन आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ जंक्शन्स. टाईट जंक्शन्स, ॲडेरिंग जंक्शन्स अँड गॅप जंक्शन्स. 3 मेन टाइप आहेत जंक्शनचे. पहिला जो टाइप आहे तो आहे टाइट जंक्शन्स, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे ऑक्लुडिंग जंक्शन्स. ऑक्लुडिंग जंक्शन्स कशासाठी आहेत? दे फॉर्म वॉटर टाइट जंक्शन्स. लिकेज होऊ नये. जसं आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्लॅब लीक होऊ नये म्हणून काही लिक्विड वापरतो की नाही, असं लिकेज या ठिकाणी होऊ नये याच्यासाठी, लिकेज अवॉइड करण्यासाठी जे जंक्शन डेव्हलप केलेले आहेत ते आहेत टाइट जंक्शन्स. हेल्प्स टू स्टॉप सबस्टान्सेस फ्रॉम लीकिंग अक्रॉस द टिश्यू. त्याच्यासाठी 40 टाईपचे प्रोटीन्स इथं असतात, परंतु मेन प्रोटीन जे आहेत ते ऑक्लुडिंग प्रोटीन्स आणि क्लाउडिंग प्रोटीन्स आहेत. आता या जंक्शन मध्ये दोन सेल मध्ये बघा, हे जंक्शन आहेत, इथं ऑक्लुडिंग प्रोटीन, ऑक्लुडिंग प्रोटीन, ऑक्लुडिंग प्रोटीन्स आहेत. These are occluding proteins. आणि त्याच्यापासून मग आता सेल मध्ये, सायटोप्लाझम मध्ये तुम्हाला माहितच आहे असे ऍक्टिन प्रोटीन तर असतातच. हे ऍक्टिन प्रोटीन आहेत. सेल मध्ये स्प्रेड झालेले हे ऍक्टिन प्रोटीन असणार आहेत. आणि हे प्रोटीन, हे जे जंक्शन्स आहेत ते टाइट जंक्शन बनवतात. आणि या ठिकाणी टिश्यू मधून वेगवेगळ्या सबस्टान्सेसचा लिकेज जो होण्याची शक्यता असते तो लिकेज होऊ दिला जात नाही या टाइट जंक्शनच्या मदतीनं. नाउ क्वेश्चन मे आस्क, टाइट जंक्शन मध्ये कोणकोणत्या टाइपचे प्रोटीन असतात आणि टाइट जंक्शनचा रोल काय? ऑक्लुडिंग प्रोटीन्स
आणि क्लाउडिंग प्रोटीन्स यामध्ये असतात आणि लिकेज होऊ नये हा या जंक्शनचा रोल आहे. या जंक्शनचा हा रोल आहे. त्यानंतर सेकंड आहे अँकोरिंग जंक्शन्स आणि त्याचं एक्झाम्पल ॲडेरिंग जंक्शन्स. दोन सेलच्या मध्ये सिमेंटिंग म्हणजे सिमेंट ज्याप्रमाणे भिंत बांधताना दोन विटांच्या मध्ये सिमेंट भरतो आपण, पॅक करतो, तशा प्रकारे दोन सेलच्या मध्ये पॅकिंग करण्यासाठी सिमेंटिंग मटेरियल भरलं जातं. त्याच्यासाठी असणारे हे जंक्शन्स म्हणजे ॲडेरिंग जंक्शन्स, अँकोरिंग जंक्शन्स. यामध्ये कॅडेरिन नावाचं प्रोटीन आहे, इंटेग्रिन नावाचं प्रोटीन आहे. बघूया आता हे जंक्शन्स. आता इथं जर पाहिलं तर हे कॅडेरिन नावाचे प्रोटीन्स असतात. कॅडेरिन प्रोटीन्स या ठिकाणी आहेत आणि इथून इकडं हे निघालेले हे ॲक्टिन प्रोटीन तर असणारच आहेत. सेलमध्ये ॲक्टिन प्रोटीन तर असणारच आहेत. तर असे कॅडेरिन प्रोटीन असलेले हे जंक्शन्स. त्याचबरोबर याच्यामध्ये सेकंड टाइप आहे डेस्मोसोम. जर इथं पाहिलं तर हे आहेत डेस्मोसोम्स. म्हणजे आता सेपरेट डायग्राम जर काढून दाखवायची म्हटलं, ही एक सेल, ही दुसरी सेल आणि या दोन सेलच्या मध्ये कॅडेरिन प्रोटीन इथं कनेक्ट केलेले आहेत आणि त्यांच्यापासून हे जे बनतं जंक्शन त्याला आपण म्हणतो डेस्मोसोम. त्याच्यानंतर हेमीडेस्मोसोम सुद्धा आहेत. जर आपण या सेलच्या या लोअर एंड बघा, हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि याच्यावरती इंटिग्रिन प्रोटीन्स आहेत. हे इंटिग्रिन प्रोटीन. आता हे ॲक्टिन तर सेलच्या आत असणारच आहे. तर असे इंटिग्रिन प्रोटीनच्या मदतीनं हे कनेक्ट केलेले आहेत बेसल साइड ऑफ सेल्स. त्याला हेमीडेस्मोसोम आपण म्हणतो. हेमीडेस्मोसोम्स. आणि हा एवढा पार्ट जो आहे, म्हणजे इथं हा एवढा पार्ट जो आहे त्यालाच आपण म्हणतो ॲडेरिंग जंक्शन्स. परफॉर्म सिमेंटिंग मटेरियल, सिमेंटचं काम करतं हे जंक्शन. त्यानंतर थर्ड जंक्शन जे याच्यामध्ये आहे ते कम्युनिकेटिंग जंक्शन आहेत. दोन सेलच्या मध्ये वेगवेगळ्या कंपाऊंडचा ट्रान्सपोर्ट होत असतो, एक्सचेंज केला जातो, ट्रान्सपोर्ट होतो. तो कम्युनिकेटिंग जंक्शनच्या मदतीनं होत असतो. कम्युनिकेटिंग जंक्शन फॅसिलिटेट द सेल्स टू कम्युनिकेट विथ ईच अदर बाय कम्युनिकेटिंग साइटोप्लाझम ऑफ adjoining cells for rapid transfer of ions, small molecules, large molecules, etc. आणि यासाठी 6 टाइपचे कोनाक्सिन प्रोटीन्स आहेत. इथं आपण पहा गॅप जंक्शन दाखवलेले, एक्झाम्पल त्याचं गॅप जंक्शन आहे. या गॅप जंक्शन मध्ये ह्या अशा दोन सेलच्या मध्ये असे कनेक्शन असतात ट्यूब सारखे. असे दोन सेल मध्ये ट्यूब सारखे कनेक्शन्स आहेत आणि त्यामुळं स्मॉल मॉलिक्युल्स इकडून इकडं ट्रान्सपोर्ट होऊ शकतात, काही लार्ज मॉलिक्युल ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. किंवा तुम्हाला माहित आहे न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये
Na+K+चा एक्सचेंज कसा होतो हे आपल्याला माहित आहे. तर अशा प्रकारचे जे जंक्शन्स आहेत त्यांना आपण म्हणतो कम्युनिकेटिंग जंक्शन्स किंवा गॅप जंक्शन्स. म्हणजे ट्रान्सपोर्ट हे या जंक्शनचं मेन फंक्शन आहे. सो दीज आर various types of junctions.